हॅलो हॅलो फोन हॅलो हा बोला. फोन उचलायला काय झालं तुम्हाला? मी तुम्ही एवढ्या गोष्टी कशासाठी बोलले तुम्ही? तुम्ही बोलले मी नाही. काय बोललं मी? मायाडीव घातली तुझी मायाडीव घातले का हरामखोरा मला सांग. काय बोललं मी तुम्हाला? दादा तुम्ही गुत्तेदार आहात का एवढं म्हणलं तुम्हाला? दादा म्हणून तुम्ही म्हणलेच नाही ताई. पहिलं काय म्हणलं तुला? माहिती गाण म्हणलं तुला? काय म्हणलं तुला? ते बोलण्याची पद्धत आहे तुमची. काय म्हणलं तुला? सांग तुला मी अगोदर तुला काय म्हणलं? एक तर पहिली गोष्ट मला 6 महिने झालं तुमचं कनेक्शन बंद आहे चालू आहे का हे मला माहित नाही. मला कोणी सांगितलं नाही. लाईन म्हणतं किंवा इंजिनियरचं काम असते हे काम करायचंय सांगायचंय म्हणून. तुम्ही काही बोलायचं मला तिथलं लोकेशन माहित नाही, मला काम माहित नाही, काहीच माहित नाही. कशाला गुत्तेदारी टोपडाला घेतलास? गुत्तेदारी कशाला घेतलास? कशाला मागून खायला आलास बे तू जवळगाव बाजार मधून? कशाला आलास तू इथं आमच्या नांदेडला? कुठून कुण्या गावचा आहेस तू? मी मुदखेड तालुक्यामधला जवळा मुरारचा आहे. हो ना, जवळा मुरारचा अशोक चव्हाणच्या घरी पाणी भरतोस मला माहित आहे. भोसडीच्या तू तुला काय वाटायला? अशोक चव्हाण साहेबाची कार्यकर्ता भारतीबाई पवार म्हणाला 1 घंटा लेट. तुला कसं माहित नाही? चोधीच्या तुला कसं माहिती माझं नाव? मला काही संबंध झाला नाही ना तुमचा. मला काय माहित आहे कोण काय ते? मला पहिले तुमचा विषय 1 मिनिट ऐका तुम्ही. तुमचा विषय कामाचा आहे. काम मला लाईन म्हणणं किंवा इंजिनियरना इंटिमेशन द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस. अरे लाईन मला सांगून ठेवले गुत्तेदार ऐकत नाही म्हणतात. तुम्हाला बोललं म्हणून काय झालं? तुम्हाला फोन लावायचा टाइम आहे तो काय ऐकत नाही. पहिली गोष्ट आता ऐका माझी तुम्ही पूर्ण. मी माझ्या मुलीच्या नावावर लायसन आहे. अनएम्प्लॉयड मध्ये आहे, ट्रेंडर मध्ये नाही. मी कशाला गुत्तेदार कशाला काम घेतलं? पूर्ण तुम्ही ऐका ना. काम कशाला घेतलं? तुझ्या मुलीच्या नावानं आहे ना? तुमची मुलगी काय माझी मुलगी काय? तुम्ही काम घेतलं कशाला? काम घेतलं मग तुम्ही? ऐका ना तुम्हाला सांगायलो मी तिथं ब्रेकडाऊनच्या दुसऱ्या 4 एजन्सी आहेत. माझी एजन्सी अनएम्प्लॉयड मध्ये आहे. आम्हाला 1 वर्षाला फक्त एकदा बजेट येते 3 लाख आणि 4 लाख. त्याच्यामध्ये मुदखेड सब डिव्हिजन मध्ये जिथे इमर्जन्सी असेल तिथं काम सांगतात. मी काम करतो स्थानिक आहे म्हणून. मुदखेड मध्ये मग मुदखेड तालुक्यात आहे त्यांना अर्धापूर तालुका कोणाकडे आहे? मग मुदखेड तालुका कोणाकडे आहे? ऐका ना तुम्ही बारा तू सरळ बोलतो ना. तू इथं राहतोस. मी सरळ ऐक इकडे एवढी मोठी बिल्डिंग आहे माझी इथं तरोडा बुद्रुकला. तू इथं राहतोस. तू इथं चैतन्य नगरला घरी येऊन तुझी मायाडी घालना जाईल. मला भारतीबाई म्हणू नको. बस तू उद्या लमानी खाली येते की नाही? मी तुझ्या घरी येतो ना. तू ये इथं. तुला डोळ्याला मारून दात पाठवून दे. तू ये माझ्या घरी. तू अशा गोष्टी बोलतो मला? मी काहीच बोललो नाही. तुम्हीच बोलायले. काय बोललं मी तुला? तू काय म्हणलास मला अगोदर म्हणून तुला एवढ्या गोष्टी बोलायला लागलं मला? पापाच्या अवलाद नाही तू. मराठा भीक मागायला नव्हे ओबीसी मध्ये. अरे भीक मागून खावा बे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ओबीसी मध्ये घाला म्हणायला. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आमच्यासारखे माणसं अल्पसंख्येचे कुठं जायचं? लमानी मार मांग ढकलवारे कुठं जायचं? तुम्हाला लाज वाटते ना तुम्हाला भराट्याला ओबीसी मागायला? त्या जातीमध्ये मागून खाणारी जात तुमची. आणि मला उरपाटी बोलतो तू ये अशोक चव्हाणकडे ये. तुझे श्रीराय चव्हाणकडे ये. तुझी मारे घालना झाला तर मला भारतीबाई म्हणू नको. तू चोरीच्या तू काय समजेल मला बोललास उरपाटी? मी कुठलंच काय उरपाटी बोललो नाही. तुम्ही पहिल्या स्टॅटला काय बोलाले कसं बोलाले तुम्ही पहिलं बसून? काय म्हणलं तुम्हाला? तुम्हाला मी काय म्हणलं? तुम्ही कोण सांगणार म्हणता मला? तुम्ही पोट भरून आले इथं हरामखोरा म्हणते नांदेडला. मला म्हणतोस की तुम्ही कोण बोलणार? तू कोण सांगणार? मग फोडून काय बोलतो माणूस? इंजिनियरचं काम पाहिजे नाही. इंजिनियरचं काम आहे ना मला काम. इंजिनियरचं काम असलं म्हणजे माझा मालक इंजिनियर होते. एज्युकेशन डिपार्टमेंट RH पवार म्हणाला 1 घंटा लागते. मुदखेड तालुक्यामध्ये काम केलेलं आहे माझा नवरा RH पवार. विचारतो त्याची बायको आहे मी. तुला काय म्हटलं? सोडून जोड्यानं मारून रोडवर काला करून मारणार झालं तर मला भारतीबाई म्हणू लागतो. ये का शिव मंदिरला येतो काय त्यांना करला इथं तुझं घर नाही का? सगळी माहिती काढली मी. तुम्ही काय समजेल? तू कोण बोलणार म्हणून तुम्हाला कसला शब्द वापरला? बाई काय पाहिजे ताई हे म्हणायची पद्धत आहे का? मला तुमचं कामच माहित नाही. मी तुम्हाला काय बोलणार आहे? मग सांगायचं ना ताई काय झालं? बाई कोणतं काम आहे? मला पहिल्या शब्दात मी काय म्हणलो? तुम्ही मला काही बोलू नका. मी इंजिनियरला बोलतो. इंजिनियरनं मला काम सांगितलं नाही तर तुम्ही 6 महिने झालं माझं बंद आहे. आता मला मग मी काय म्हणणार आहे तुम्हाला? तू कोण? तुम्ही कोण मला सांगणार म्हणता? तुझा बाप आहे मी. तुझा बाप आहे म्हणलं. तुझ्या माईचं झगड आहे म्हणलं मी. मला ओळखला नाही. तू चैतन्यनगरला भारतीबाई विचारा तिथे तुम्ही येऊन. इथे चैतन्यनगरला येतोच ना हराम. या क्लिपमध्ये मराठा समाजाबद्दल अपशब्द बोलणाऱ्या महिलेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा त्या महिलेच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
महिलेचा योग्य सन्मान करणे ही आमची संस्कृती आहे, परंतु महिला असल्याचा आणि प्रचंड पैशाचा घमंड करून मराठा समाजावर जर कोणी बोलत असेल तर आम्ही पण मराठे आहोत हे लक्षात घ्यावं. सदर महिला भारतीबाई पवार ही दरोडा येथील रहिवासी असून ती एका इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टरला अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करताना या ऑडिओ क्लिप मध्ये आपण पाहिला असेल आणि ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. त्या महिलेचं आणि सदर कॉन्ट्रॅक्टरचं जे काही वाद असेल तो त्यांनी वैयक्तिक लेवलवर ते पाहायला हवा होता, पण सदर महिलेनी तो कॉन्ट्रॅक्टर मराठा असल्याचं समजताच मराठ्यांबद्दल सुद्धा अतिशय घाण शब्दात बोलल्या. समाज बांधवाच्या भावनांना ठेच पोचली असून सदर महिलेवर योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे आणि तसा शब्द सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार सर यांनी दिला असून जर 24 तासात कारवाई झाली नाही तर मराठा समाजाबद्दल अपशब्द बोलणाऱ्या या महिलेच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल.